भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातल्या शीर्षस्थ नेत्यांकडनं या संदर्भातल्या सूचना ह्या आम्हाला स्पष्ट आहेत की येणारी महानगरपालिका निवडणूक ही महायुती म्हणून लढायची आहे। मला असं वाटतं की या संदर्भातला अधिकार हा प्रदेश स्तरावरच्या वरिष्ठ नेत्यांचा आहे आणि आम्हाला त्या पद्धतीने सूचना आल्यात। आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढण्यासाठी अनुकूल आहोत। आपण पाहताय की जवळजवळ 2000 पेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज भारतीय जनता पार्टीकडे आलेत। 2017ला ज्यावेळेस आम्ही निवडणूक लढलो होतो त्यावेळेस 97 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले। मी मागेही आपल्याला सांगितलं की 5 नगरसेवक हे मागच्या 6 महिन्यापूर्वी शिवसेनेत भारतीय जनता पार्टीत आले। म्हणजे जवळजवळ 102 हा आकडा आमच्याकडे असणाऱ्या आत्ताच्या नगरसेवकांचा आहे। अशा 15 ते 20 जागा आहेत की ज्या आम्ही 200-300 मतांनी पराभूत झालो। असं जर नीट विचार केला तर पुण्यामध्ये आम्ही 125 जागा भारतीय जनता पार्टी जिंकू शकते अशा आयडेंटिफाय केल्यात आणि आम्ही त्या दृष्टीने पुढची तयारी करत आहोत। आता आम्ही सर्व प्रभागातनं अर्ज मागवलेत आणि प्रभागातल्या सर्व जागांसाठी अर्ज मागवलेत। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक प्रभागातनं आमच्याकडे अर्ज प्राप्त झालेले आहेत। प्रत्यक्ष अजून महायुतीतल्या मित्रपक्षांचा कोणताही प्रस्ताव या संदर्भातला आलेला नाहीये। मला असं वाटतं की महायुती म्हणून लवकरच आम्ही एकत्र बसू, या संदर्भात चर्चा करू। भारतीय जनता पार्टीची पण पुणे शहराची जी कोर आहे यातले जे प्रमुख नेते आहेत ते सुद्धा एकत्र बसतील। प्रदेश स्तरावरती शिवसेनेचं कोणी नेते समजा या संदर्भात चर्चा करणार असतील, मित्रपक्षांच्या आमचा आरपीआय आमच्या बरोबर महायुतीत आहे। त्यामुळे महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार ही आमची मानसिकता आहे। या संदर्भातले प्रस्ताव आल्यानंतर याच्यावरती चर्चा होईल। नाही, महायुती हा आमचा धर्म आहे आणि त्या धर्माचं आम्ही पालन करणार। आम्ही राज्यात महायुती म्हणून आहोत, केंद्रात सुद्धा आम्ही लोकसभेला निवडणूक लढताना महायुती म्हणून लढलोय। त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक लढताना सुद्धा आम्ही महायुतीचा धर्म पाळण्यासाठी तयार आहोत। आमच्याकडनं आम्ही या दृष्टीने तयारी करत आहोत। हे सगळं होत असताना आता आम्हाला प्रत्येक प्रभागातनं त्या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत। कारण भारतीय जनता पार्टीचं युनिट संघटना ही पुणे शहरातल्या 41च्या 41 प्रभागामध्ये मजबूत आहे। त्यामुळे आम्हाला त्या भागातनं खूप मोठ्या प्रमाणात प्रबळ आणि सक्षम कार्यकर्ते हे उमेदवारी मागताना दिसतात। मला असं वाटतं की हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्यातल्या नेतृत्वाला असतो। ते कशाच्या आधारावरती कोण काय विधान करतंय याला म्हणजे मला याची माहिती नाही, परंतु आम्ही लवकरच या संदर्भात आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून या संदर्भातला जो प्रश्न आहे किंवा त्याचा जो काही पॅटर्न ठरवायचा आहे त्याच्या संदर्भात चर्चा करू आणि मार्ग काढू। 2000 इच्छुकांनी अर्ज नेलेत। म्हणजे मी आता प्रत्यक्ष ती 2000 नावं वाचली नाही, पण माझ्या कानावरती असं येतंय काही जणांनी अर्ज नेलेत, काही पत्रकारांनी सुद्धा अर्ज नेल्याचं मला कळालंय। त्यामुळं असं कुणी नेलेत हे आत्ता सांगणं काही कठीण आहे। आम्ही आत्ता काही महायुतीचा पॅटर्न, जागा वाटपात किती शेअरिंग कुणाचं आहे या संदर्भात काहीच चर्चा झालेली नाहीये। आम्हाला जे दिसतंय त्या या 125 जागा भारतीय जनता पार्टी हमखास 100% निवडून येऊ शकतात। तिथं आमच्याकडे सक्षम माणूस आहे हे आम्हाला दिसतंय। त्या जागांवरती आता आम्ही फोकस करतो। त्या 5 जणांनी जो प्रवेश केला ते 5 जण उद्धव ठाकरे गटातनं भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत। त्यामुळे त्या 5 जागांवरती कुणी क्लेम करणं किंवा त्याच्यावरती काही बोलणं हे मला असं वाटतं की उचित नाही।